आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। वांबोरी गावाचे वीर सुपुत्र शहीद कान्होजी लक्ष्मण कोरके यांच्या 54व्या पुण्यस्मरणानिमित्त आज गावात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शहीद कान्होजी लक्ष्मण कोरके यांनी 1971च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात प्राणांतिक झुंज देत त्यांनी सर्वोच्च बलिदान दिलं। त्यांच्या अद्वितीय शौर्याची दखल घेत गणप्रजासत्ताक बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी शहीद नायक कान्होजी कोरके यांना मरणोत्तर भारतीय वीर योद्धा हा विशेष सन्मान जाहीर केला। बांगलादेश सरकारतर्फे सन्मान चिन्हाने प्रशस्ती पत्र प्रदान करण्यात आलं असून हा मान संपूर्ण वांबोरी गावासाठी अभिमानाची बाब ठरलाय। स्वातंत्र्य योद्धा स्मृती मंदिरात श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमात शहीदांची वीर पत्नी कृष्णाबाई कोरके, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाषराव पाटील, सरपंच किरण ससाने, ग्रामसेवक श्रीकांत साळे, ग्रामपंचायत सदस्य शामराव पठारे, सारंगधर पठारे तसेच उपसरपंच ईश्वर कुसुमडे यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली। यावेळी ॲडव्होकेट सुभाषराव पाटील यांनी 2011 साली शहीद स्मृती दिनानिमित्त सुचलेली स्मारक उभारण्याची कल्पना सांगितली। गावकऱ्यांच्या वर्गणीतून उभारलेल्या या स्मारकात 1942चा स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन जेलमध्ये गेलेल्या गावातील 17 स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो लावण्यात आले। हे स्मारक पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील आणि स्वातंत्र्य संग्रामातील वांबोरीचा गौरवशाली सहभाग अमर ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शहीद कोरके यांच्या घरी हरिभक्तपरायण किशोर महाराज गडाख यांच्या एक दिवसीय कीर्तनासह महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमास राजेंद्र पाटील, संजय नागदे, मनोज बिहानी, दीपक गांधी, दीपक गडाख, ढवळे मल्हारी तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व मुख्याध्यापिका व गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। आवाज जनतेसाठी सचिन गडाख, वांबोरी। 1 डिसेंबर हा दिवस वांबोरीकरांच्या दृष्टीने फार महत्वाचा दिवस आहे। 1 डिसेंबर 1971ला वांबोरी गावचे सुपुत्र कान्होजी कोरके हे बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये शहीद झाले। त्यांच्या जाण्यामुळे वांबोरीकरांना दुःख होण्यापेक्षाही त्यांचा फार मोठा अभिमान वाटतोय। नुकताच 2018 साली बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद अब्दुल हमीद आणि बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी शहीद कान्हो कोरके यांचा बांगलादेशमध्ये गौरव केला। मित्रवाहिनी सेनानीच्या रूपामध्ये त्यांच्या शौर्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला आणि त्या गौरवाचे जे काही कागद आहेत, सर्टिफिकेट आहे, जे काही सन्मान चिन्ह आहे ते त्यांच्या वीर पत्नी यांना ती पाठवलेली आहेत। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बांगलादेशचं युद्ध 1971 साली फार गाजलं होतं। तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांनी त्यावेळेला बांगलादेशचे मुख्य त्यांनी हे युद्ध केलं हे शहीद कान्होजी कोरके यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी वांबोरीच्या गावकऱ्यांनी हे शहीद स्मारक उभं केलेलं आहे। या शहीद स्मारकामध्ये शहीद कान्होजी कोरके यांच्या बरोबरच भारताच्या स्वातंत्र्यासाठी वांबोरी गावातून लढलेले वीर स्वातंत्र्य सैनिक 17 स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो या ठिकाणी या स्मारकामध्ये लावलेले, म्हणून या ठिकाणी या स्मारकाला शहीद स्मारक व स्वातंत्र्य योद्धा स्मृती मंदिर असं नाव दिलेलं आहे। तत्कालीन ज्यांनी बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी युद्ध पुकारलं ते शेख मुजीबुर रहमान यांच्याही स्मृती जागृत व्हाव्या म्हणून म्हणजे आपल्या सर्वांना या पुरस्काराचा, या सन्मानाचा अभिमान आहे। आणि एवढा मोठा माणूस वांबोरीमध्ये जन्माला हे आमच्या दृष्टीने फार अभिमानाचं आहे की या माणसाचा नुसता कान्होजी कोरकेंचाच सन्मान बांगलादेशमध्ये झालेला नाही, तर तो सगळ्या वांबोरीकरांचा सन्मान झालेला आहे। आणि याच्यासाठी आम्हाला फार सगळ्यांना आनंद झालेला आहे आणि स्वाभिमान वाटून आमचं ऊर भरून आलेलं आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।